कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादन संघ अर्थात गोकुळ दूध संघाची आगामी निवडणूक राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरत असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे। गोकुळच्या सत्ता संघर्षाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असताना भाजपनेही संघटनात्मक पातळीवर जोरदार तयारी सुरू केली आहे। यड्राव कोंडिग्रे येथे आयोजित भाजपच्या जिल्हास्तरीय निवासी कार्यकर्ता कार्यशाळेत गोकुळ निवडणुकीचा विषय केंद्रस्थानी राहिला। यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना गोकुळच्या निवडणुकीत यश मिळवण्यासाठी गावोगावी जाऊन जास्तीत जास्त ठराव आपल्या बाजूने मिळवण्याचे आवाहन केले। मंत्री पाटील म्हणाले, गोकुळ ही केवळ दूध संघाची निवडणूक नसून कोल्हापूर जिल्ह्याच्या सहकार आणि ग्रामीण अर्थकारणाच्या भवितव्याशी संबंधित लढाई आहे। त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रिय भूमिका घेत संघटन अधिक मजबूत करावे, तालुकानिहाय अधिक ठराव मिळवण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करणे आवश्यक आहे। गोकुळच्या भवितव्याचा निर्णय सुमारे 5270 सभासदांच्या मतदानातून होणार असून निवडणुकीपूर्वी विविध राजकीय पक्ष आणि गटांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। जिल्ह्यातील अनेक भागात सभासदांशी संपर्क, ठराव संकलन आणि संघटनात्मक बैठकांचे सत्र सुरू झाले आहे। त्यामुळे आगामी काळात राजकीय वातावरण आणखीन तापण्याची चिन्हे दिसत आहेत। या बैठकीला खासदार धनंजय महाडिक, माजी मंत्री प्रकाश आवाडे, आमदार राहुल आवाडे, राजे समरजित सिंह घाटगे, संजय बाबा घाटगे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव तसेच जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शोमिका महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती। दरम्यान गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना नव्याने वेग आला असून सहकार क्षेत्रातील ही लढाई आगामी काळात अधिक रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।